पर्चिल विद्यालयात राष्ट्रीय पोषण महासप्ताह साजरा। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राज्य शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पोषण महासप्ताहाची राज्यात सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जात असून त्याचाच एक भाग तालुक्यातील आंबावडे सैनिक विकास मंडळ फौजी आंबावडे संचलित स्वर्गीय शांताराम शंकर जाधव न्यू इंग्लिश स्कूल पर्चिल या विद्यालयात शनिवार रोजी राष्ट्रीय पोषण महासप्ताह साजरा करण्यात आला। यावेळी दररोजच्या जीवनातील आहारात मानवी शरीराला लागणाऱ्या अन्नाची गरज यामध्ये पिष्टमय पदार्थ, तृणधान्य, प्रथिने, कडधान्य, डाळी, फळभाज्या व जीवनसत्व देणाऱ्या सर्व प्रकारच्या फळभाज्या, कडधान्य, पालेभाज्या याचे सादरीकरण मांडणी करण्यात आली होती। यासह विद्यार्थी व पालक महिला वर्गाने ही विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवून सादर केले होते। सदर प्रसंगी विज्ञान शिक्षक प्रल्हाद चिविलकर व ज्योती गीते यांनी मार्गदर्शन करताना दररोजच्या जीवनात अन्नपदार्थातून मिळणारे फायदे, अन्नातील पोषक घटक, या अन्नाची आपल्याला गरज का असते, माणसाची शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता, समस्या, आरोग्याची काळजी, जीवनसत्वे, क्षार, खनिजे, लोह, ऊर्जा आपल्याला कोणत्या अन्नपदार्थातून आहारात मिळतात याविषयी पोषक माहिती व मार्गदर्शन दिले। यावेळी सरपंच शांताबाई निविलकर, पोलीस पाटील आनंद निविलकर, शाळा समिती अध्यक्ष उमेश मोरे, उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, केंद्रप्रमुख सुदाम राणे, परिवहन समितीचे निलेश अजगणकर, मुख्याध्यापक संजय जयतपाळ, अनुजा साळवी, स्नेहा अजगणकर, महिला, पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी व सर्व सेवकवृंद उपस्थित होते। महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर। आगळा असतो तर जे तुम्हाला काजू आणि बदाम मधून मिळणार आहे ना तेच शेंगदाणे आणि गुळ मधून मिळणार आहे। मग शेंगदाणे गुळ खाणं सोपं नाही का? कुठे महाग आहे? सफरचंद फळ खाल्लं पाहिजे। बापरे, सफरचंद किती महाग आहे। जे सफरचंद मधून मिळणार आहे तेच केळ्यामध्ये मिळणार आहे। मग केळी स्वस्त नाहीत का? जे आपल्याला आवश्यक घटक आहेत तर ते त्या मुद्दा हे टेबलावर मांडण्यामागचा हेतू एकच आहे की आपण नुसतं त्या पुस्तकात आपल्याला 2 पैकी 2 मार्क मिळतात। संतुलित आहार म्हणजे काय व्याख्या आली ना, तुम्ही छान लिहिता। त्यामध्ये अन्न घटक असले पाहिजे। ते अन्न घटक म्हणजे पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व, प्रथिने हे आवश्यक आहेत आणि त्याला तुम्हाला 2 पैकी 2 मार्क सुद्धा मिळतात। पण पिष्टमय पदार्थ म्हणजे नक्की काय? कशातून आपल्याला पिष्टमय पदार्थ मिळतात? कोणत्या अन्न घटकातून आपल्याला स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्व मिळतात? यासाठी हा आमचा अट्टहास आहे आणि त्यासाठी तो तुम्ही सगळ्यांनी आवर्जून बघायचे आणि आपल्या जेवणामध्ये आपण आपल्या आहारामध्ये याचा समावेश होतो का हा प्रश्न स्वतःला विचारला आणि ते जर तसं तुम्ही केलं तरच हा दिवस सार्थ ठरला असं मी म्हणेन। एवढंच बोलून माझे 2 शब्द आहेत। आणि उत्सर्जन करणारे जे काही मोठे आतडे आहेत त्यांचे अल्सरचे प्रमाण जे आहे हे जंक फूडमुळे खूप मोठ्या प्रमाणात होतात। त्याच्यानंतर आपल्या शरीराची जी काही मानसिक क्षमता जी आहे, आपण म्हणतो शारीरिक तशी मानसिक जी क्षमता आहे त्या मानसिक क्षमतेवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतो। आता हल्ली लहान लहान मुलं बघा त्यांना जेवणाबरोबर त्यातलं पण काहीतरी द्यावं लागतं, नाही तर ते जेवत नाही। अशा अनेक समस्या या जंक फूडमुळे होत आहेत। तर त्याचा वेळीच आपण वापर जो आपण किंवा खातोय ते सेवन करणं अतिशय आपल्या आरोग्याला घातक आहे। याची काळजी घेऊन प्रत्येकाने जे संतुलित आहार तिने सांगितलेला आहे की संतुलित आहारामध्ये आपल्याला जे अन्नातून मिळणारी जी सगळ्यात महत्त्वाची पोषक तत्वे म्हणजे पिष्टमय पदार्थ ऊर्जा देण्याचं काम करतात, स्निग्ध पदार्थ ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात असते, ती आपल्या शरीरात साठवली जाते, जी वेळोवेळी आपण वापरतो। प्रथिने, आपल्या शरीराची सगळी बांधणी ही प्रथिनाने होते, प्रोटीन्सने होते। त्याच्यानंतर जीवनसत्व आहेत, आपल्या शरीरातल्या ज्या काही सगळ्यात रोचक प्रक्रिया आहेत त्या सगळ्या करण्यामध्ये जीवनसत्व आणि त्याच्याशिवाय क्षार आणि खनिज सुद्धा आहेत, बरोबर ना? आपण शेवग्याची भाजी खातो, शेवग्याच्या शेंगा खातो, त्याच्यामध्ये लोह खूप मोठ्या प्रमाणात आहे। म्हणजे असे काही खनिजे सुद्धा, असे अनेक पदार्थ आहेत हे गरगट इथे दिसते, खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे फायबर आहे, तंतुमय पदार्थ आहे। आपल्या शरीरातली सगळी जर तुम्ही त्याची भाजी खाल्ली एकदा तर शरीरातली जी काही आतड्यामध्ये साचलेली जी घाण आहे ती घाण काढण्याचे काम ती गरगट करते, पण ती खाल्लं पाहिजे। कडुलिंब कारल्याची भाजी आवडीने खाल्ली पाहिजे। अँटीऑक्सिडंट खूप मोठ्या प्रमाणात असलेल्या पदार्थांमध्ये आहेत, तर हे आपल्या शरीरासाठी चांगले आहे।